नाही, या ठिकाणी माझं आगमन झालंय. मनुष्य प्राण्याचा वास येत होता मला, पण नाही, एक राजकर्ता दिसते. काय म्हणता? राजकर्ता राजा सोमकांत म्हणतात आम्हाला. आम्ही एका राजकर्ता विशिष्ट कारणास्तव इथं आलो. विशिष्ट कारणासाठी? होय, आमचा उदात्त येतोय. असू दे ना. काय झालं? तुमच्या मनातला उदात्त हेतू आम्हाला कळला. कळाला? हो, खरंच न सांगताच कळाला. न सांगताच कळला. शपथ. हा, मग सांगू? काय ते? सांगू? काय ते? तुमच्या मनात कोणता हेतू आहे तो सांगू? आमच्या मनातील आपण जाणता. हा, कोण बरं? सांगते ना. काय ते? सांगते ना. सांगा. मनमोहनिया कुठे जाणार नाही. मनमोहनिया प्रेमाच्या हेतून आम्ही इथं आलोच नाही. मग अशा कोणत्या हेतूने तुम्ही इथपर्यंत आला? एकच कारण. हा जो समोर जलाशय दिसतोय, त्या जलाशयात उमलणारे श्वेतपुष्प आणि त्या श्वेतपुष्पाची प्राप्ती राजक्षेत्राच्या सोमकांताला हवी आहे, म्हणून आमची पावलायला पडली आहे. काय म्हणालात? या जलाशयात असणारं श्वेतपुष्प आणि त्या श्वेतपुष्पाची प्राप्ती तुम्हाला व्हावी असं वाटतं. पण राजे, सहजासहजी त्या श्वेतपुष्पाची प्राप्ती होणार नाही तुम्हाला, कारण या सरोवराची माहिती तुम्हाला ज्ञात आहे की नाही? निश्चितच ज्ञात आहे ना. मग त्या जलाशयात त्या सरोवरात ते उमलणारं श्वेतपुष्प आणि ते श्वेतपुष्प विशिष्ट अपवाशीलाच उमलतं. जाणतो आम्ही. एरवी त्या जलाशयातील पाणी हे विषमय असतं आणि त्याच दिवशी ते अमृतमय होईल. पण त्याही पलीकडे गेलात ना तर या सरोवराचं रक्षण करणारी ही नागिन आहे. आणि माझ्या इच्छेशिवाय त्या श्वेतपुष्पाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. म्हणजे आमची भेट झाली ती योग्य व्यक्तीशी. या सरोवराचं रक्षण आपण करतात. मग राजकर्ता सोमकांत आपल्याला एक विनंती करतोय. कोणती विनंती? की एका विशिष्ट अमावास्येला उमलणारे श्वेतपुष्प, त्या श्वेतपुष्पाची प्राप्ती आम्हाला करून द्या, जेणेकरून तुम्ही रक्षण करताय आणि त्या श्वेतपुष्पाची प्राप्ती आम्हाला झाल्यानंतर आमच्या मित्राला मिळालेला शाप आणि त्या शापाची मुक्तता फक्त त्या श्वेतपुष्पामुळेच होईल, म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतोय. नाट्य रसिको, देव